गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 27 मे 2024 आणि आपण आहोत हॉटेल युवराज हेवनला. हे हॉटेल बायोरामध्ये आहे, उज्जैनपासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर. तर बघू शकता, हे आमचं हॉटेल आहे आणि हा आमचा रूम 102 नंबर. इथं योगेश त्याची आवराआवर करतोय. मी ऑलरेडी गाडीवर लगेच ठेवून आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आमच्या गाड्यांचा व्ह्यू. आमच्या नजरेसमोरच आमच्या गाड्या होत्या. ठीक आहे, तर सांगण्याचं तात्पर्य आहे की सौरभ आणि पर या दोघांनी राईड कॅन्सल केली आणि ते पहाटे 5 वाजताच गेलेले. परला लिफ्टची भीती वाटते, सौरभची गाडी सारखी बंद पडते. पण ट्विस्ट अजून तुम्हाला सांगायचं आहे, योगेची पण गाडी ऑलरेडी बंद आहे. मला तिला पुढे 1 किलोमीटर पाय लावायचा आहे. जर त्यांच्याकडे चालू नाही झाली तर शोरूम त्याच्या पुढे 5 किलोमीटर आहे आणि ते 10 वाजता उघडणार आहे. तर तोपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे. आता बघूया पुढची जर्नी कशी होती. आत्ता सकाळचे किती वाजले होते? टाईम काय झाला? 7:30. आता सकाळचे वाजलेले आहेत 7:37. तर बघूया पुढची राईड कशी होती ती तुम्हाला अपडेट करतो. बाय बाय. आता योगेशची गाडी आम्ही गॅरेजला दिलेली आहे. तर तोपर्यंत आम्ही हा पालकचा वडा आणि योगेशने हे पोहे घेतलेले आहेत. बघू शकता योगेश पण इथं खातोय. हे जे हॉटेल आहे श्री गणेश रेस्टॉरंट, इथं आम्ही खातोय. हा हायवे आणि इथून सरळ हा भोपाळचा रोड. गाडीला आता आम्ही टो करून घेऊन जाणार आहे. तर योगेश या गॅरेजवाल्यांबरोबर चालला आहे रशी आणायला आणि हे हॉटेलचे मालक. ठीक आहे, सॉरी हॉटेलच म्हणतोय, गॅरेज. आणि ही माझी गाडी. आता आपण जाणार आहोत गाडी टो करून. बघूया काय कसं होतं आहे पुढं. बायोरापासून 6 किलोमीटर लांब दोरी लावून योगेशच्या गाडीला मी टो करून या यादव सर्व्हिस स्टेशनला आलेलो आहे. तर काल जो आपला मित्र सायकल स्वार भेटला होता गणेश, तो याच रोडने पुढे जाणार आहे. त्याला मी लोकेशन पाठवलेलं आहे. तो आपल्याला भेटून पुढे प्रवास करणार आहे. तर त्याच्याशी मुलाखत आपण पुन्हा एकदा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गणेश बानवसे. आता सध्याला मी टेंभुरीतून आहे, महाराष्ट्र टेंभुरमध्ये. टेंभुरीतून आहे. आज सध्या मी MP मध्ये आहे. बोरगाव, कुठलं गाव? बेवरामध्ये सध्याला काय सरांची माझी आता गाडी पेटली, म्हणजे काल गाडी पेटली होती. आणि आता सध्या मी एका लई मोठ्या जर्नीवर, एक मिशन आहे मोठं. ही माझं मिशन असं 17,000 किलोमीटरचं. सध्याला मी मध्ये 15 तारखेला घरातून बाहेर पडलेलो आहे. आणि आता मी निघालेलो आहे महाराष्ट्र टेंभुर्णी ते अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, लेह लडाख, जम्मू काश्मीर, हरिद्वार हे सगळं करणार आहे. आणि ही जी माझी संपूर्ण जर्नी आहे ती पूर्ण कम्प्लीट एका वर्षात जर्नी नाही. आणि ही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सायकल वेळेला पूर्ण केलेलं नाही. बरेच जण जाते ती पण माघारी सायकल या ट्रेनमध्ये घेऊन येते, पण आपण जायचं सायकल येऊन, यायचं सायकल येऊन. आणि मी स्वतः एक प्रोफेशनल बाईक रायडर आहे. आणि तरी पण त्यातनं आपल्या बाईक रायडिंग कम्युनिटीमधून आपल्या काहीतरी वेगळं करतात, त्यामुळे मी बाहेर पडलेलो आहे. तर असं आहे. आता सध्या मी 700 ते 800 किलोमीटर पार केल्यानंतर अजून माझं बरंच अंतर राहिलं आहे कापायचं. आणि आज एक जर्नीला मी सुरुवात केली. आणि जो येणारा माझा प्लॅन आहे, हा प्लॅन म्हणजे असा प्लॅन आहे की महाराष्ट्र इंडिया टू ऑस्ट्रेलिया ही सायकल राईड ही मी स्वतः करणार आहे. महाराष्ट्रातला पहिला माणूस होता आपण इंडिया टू ऑस्ट्रेलिया सायकल राईड करणारा पहिला माणूस महाराष्ट्रात. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा गाडी सुरू झालेली नाही आहे. शेवटी आम्ही निर्णय घेतला की दोरी पुन्हा गाडीला बांधायची आणि 120 किलोमीटर लांब भोपाळला गाडी टो करून घेऊन जायची. कारण यांना सोल्युशन सापडलेलं नाही आहे आणि पुढचा प्रवास होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी विचार करत होतो की काय करायचं यार, एवढं मोठं सर्व्हिस स्टेशन, पण यांना काय गाडी जमलेली नाही आहे आपले रिपेअर करणं. आणि जर आपल्याला नेपाळ राईड करायची तर आपल्याला बायोरा सोडावंच लागेल. तर चला मित्रांनो, योगेशच्या गाडीला दोरी लावलेली आहे. योगेश मागे आहे. मी अधूनमधून त्याच्याकडे बघतोय आरशातून, पण त्याला मी सांगितलेलं आहे की जेव्हा मी तुला काही
हातवारे करेल तेव्हा तू गाडी स्लो कर, जेणेकरून तू मला मागून धडकणार नाहीस. कारण अंतर खूप जास्त आहे. 120 किलोमीटरला साधारणतः 3 तास लागू शकतील. परंतु माझं टार्गेट आहे की 2 ते 2.5 तासात आपल्याला भोपाळला पोचायचं आहे, जेणेकरून गाडी लवकर रिपेअर होऊन आपल्याला पुढच्या प्रवासाला निघता येईल. पाय खूप दुखत आहेत, त्यामुळे मी थोडं गाडीवर उभा राहतो. स्टँडिंग ऑडिशननी थोडं गाडी चालवले ना तर थोडं पायाला आणि मांडीला रिलॅक्सेशन मिळतं. योगेश चुपचाप बसलेला आहे गाडीवर, त्याला कळत नाही आहे की काय करायचं आहे. परंतु ठीक आहे, आता आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे. गाडी लोड करून टेम्पोमध्ये घेऊन जाणार होतो, परंतु गाडीला फार जास्त पैसे ते चार्ज करतायत, 8 ते 10 हजार रुपये. तर आम्ही दोघांनी निर्णय घेतला की गाडी टो करून घेऊन जायची. टेम्परेचर जवळपास 45च्या आसपास आहे आणि फार फार गरम होत आहे. परंतु आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे. आम्हाला लवकरात लवकर भोपाळला पोचायचं आहे आणि आमची गाडी आम्हाला रिपेअर करायची. बाजूने जाणारे लोकसुद्धा आमच्याकडे बघतायत की हे एवढं दोघं स्पीडने चाललेले आहेत आणि ते पण गाडीला दोरी लावून. अचानक जर कोणी मध्ये आलं तर गाडी कंट्रोल करणं फार अवघड आहे. परंतु गाडी न्यायची आहे काही करून, हे मनात आम्ही ठरवलेलं आणि त्या मार्गाने आम्ही निघालेलो आहोत. जैसे कि आप लोग देख सकते हैं, अभी योगेश की गाड़ी यहाँ पर काम चल रहा है उसके ऊपर. कितना टाइम लगेगा मालूम नहीं हमें. फिर यहाँ से हम लोग अपना अगला प्रस्थान करेंगे अयोध्या के लिए. लेकिन गाड़ी के ऊपर फुल रिसर्च चालू है. योगेश भी देखिए फुल टेंशन में गाड़ी को देख रहा है. शोरूम के सारे वर्कर भी गाड़ी को ऐसे देख रहे हैं कि क्या करे क्या ना करे, गाड़ी को क्या हुआ है उन्हें भी मालूम नहीं. ये है ओम एडवांस बजाज.